हॅलो मित्रांनो, आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रीचा डेरिव्हेटिव्ह पाहत आहोत. त्यात काही प्रॉब्लेम घेऊ. पहिला साइन इन्व्हर्स ऑफ 2x इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेकंड कॉस इन्व्हर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1. साइन इन्व्हर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. फोर्थ वन tan inverse of 2x upon 1 minus x square. One more, sin inverse of 1 minus 2x square. या सर्वांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे. त्यावेळेस एक जी टेक्निक आहे की साइन इन्व्हर्स ऑफ साइन थीटा या फॉर्ममध्ये आणायची की इथे जे दोन टर्म आहेत ते एकमेकाचे इन्व्हर्स आहेत आणि हे अपसात कॅन्सल होऊन फक्त अँगल शिल्लक राहावा. जे करून याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा तर साइन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह राईट 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू पुन्हा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा इंटू थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे ना. हा डी वाय बाय डी एक्स डी थिटा, हा डी वाय बाय डी थिटा. मग एवढं लेंदी जाण्याच्या ऐवजी जर फक्त आपण या टेक्निकचा वापर केला, या दोन टर्म एकमेकाच्या इन्व्हर्स आहेत, कॅन्सल होतील, थिटा राहील आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह काढणं अतिशय सोपं जाईल. ओके, तर ही टेक्निक जरा काळजीपूर्वक. यामध्ये ब्रॅकेटमध्ये ज्या टर्म दिल्यात मला साइन इन्व्हर्स ऑफ आहे ना 3x मायनस 4x क्यूब, ही टर्म साईनची आहे किंवा कॉसची असेल. कारण तुम्हाला माहिती की साईनला कॉसमध्ये आणि कॉसला साईनमध्ये आणता येतं. टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन मध्ये जो फॉर्म्युला असेल तो कुठला तरी आहे ना टॅनचा असेल किंवा कॉटचा असेल. साइन इन्व्हर्स ऑफ साइन मध्ये साइन आहे किंवा कॉसची टर्म आहे. ह्याला लक्षात. मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही फॉर्म्युले पाहिले होते. साइन 2x कॉस 2x टॅन 2x साइन 3x कॉस 3x टॅन 3x राईट. तेच फॉर्म्युले इथं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये पाहायला मिळतील. मला लक्षात. ही मेथड आहे. इथं आपण यूज करलो सबस्टिट्यूशन. कारण आतमध्ये दिलेली जी टर्म आहे माझी अल्जेब्रिक फॉर्ममध्ये त्याला ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये कन्वर्ट करा. आणि एकदा ट्रिग्नॉमेट्रिक आला की टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन मला कॅन्सल करून अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो. ओके, एक एक प्रॉब्लेम पाहूत म्हणजे लक्षात येईल. पहिला जो प्रॉब्लेम आहे माझा साइन इन्व्हर्स ऑफ 2x इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हा आतमध्ये साईनचा फॉर्म्युला आहे. साईनचे फॉर्म्युले कोणकोणते आहेत वरच्यावर मी सांगत जाईल म्हणजे पाठ होईल. साइन 2x चे दोन फॉर्म्युले आहेत. 2 sin x इंटू कॉस एक्स आणि दुसरा आहे 2 tan डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर. राईट. आता या दोन्ही फॉर्म्युल्यापैकी इथे नाही आहे डायरेक्ट, पण इनडायरेक्ट आहे. हा 2 ह्या एक्सच्या ऐवजी काय ठेवावं लागेल पहा साइन, म्हणजे पुढची टर्म कॉस येईल. म्हणजे एक्सच्या ऐवजी मला काय ठेवावं लागेल ट्रिग्नॉमेट्रिक टर्म साइन ठेवावं लागेल. सो पुट एक्स इज इक्वल टू साइन. एक्स तर लिहिता येणार नाही मला कारण हा व्हेरिएबल एक्स ऑलरेडी यूज केला आहे. याला थिटा म्हणू आपण की एक्सच्या या टर्मला साइन थिटा. त्यामुळे वाय काय मिळेल साइन इन्व्हर्स ऑफ 2 साइन थिटा इंटू रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, बस सिम्प्लिफाय करत चला. 2 साइन थिटा इंटू रूट 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर थिटा. राईट. that is sin inverse of 2 sin theta into square root cancel cos theta. आला का हाच फॉर्म्युला कुणाचा आहे हा sin 2x. इथे काय होईल sin इन्व्हर्स ऑफ sin 2 थीटा मिळेल. आता पॉवर ही टर्म जी होती हा प्रॉब्लेम माझा याला मी असा ॲडजस्ट केला sin इन्व्हर्स ऑफ sin आणि या दोन टर्म अपसामध्ये कॅन्सल होतील कारण त्या एकमेकाच्या इन्व्हर्स आहेत.
नंतर वाय मिळाला मला टू थिटा. पण यावरून थिटाची व्हॅल्यू मला लिहिता येईल. एक्स इज इक्वल टू साईन थिटा ठेवला आपण. ही साईनची टर्म जर इकडे आणली तर थिटा काय होईल? साईन इनव्हर्स ऑफ एक्स. साईन या साईडला आला. ओके. मग थिटा पुन्हा मला एक्समध्ये लिहिता येईल. थिटा इज साईन इनव्हर्स ऑफ एक्स. पहा बरं, आता सिम्पल टर्म मिळाली. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? आता डेरिव्हेटिव्ह काढला होता आपण. dy बाय dx. 2ला 2 आणि साईन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस अँगल स्क्वेअर. आहे अडचण काही? फक्त हे फॉर्म्युले मात्र लक्षात ठेवायचे की ब्रॅकेटमध्ये कुठला फॉर्म्युला आहे आणि जनरली त्याच्या रिलेटेड फॉर्म्युलाच आपल्याला दिलेला असेल. दुसरा प्रॉब्लेम होता आपला y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस 1. आता कॉस इनव्हर्स ऑफ मध्ये कॉस असला पाहिजे किंवा साईन. कॉस 2 थिटाचे 4 फॉर्म्युले आहेत. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता कशात बसतो पहा, कम्पेअर करा. ही आणि ही टर्म सारखी दिसायली का नाही? 2x म्हणजे काय इथं? कॉस आहे. सो सबस्टिट्यूट एक्सच्या ऐवजी कॉस थिटा. याचा अर्थ थिटा काय होईल? हा कॉस जर मी इकडे घेतला कॉस इनव्हर्स ऑफ एक्स होईल थिटाची व्हॅल्यू. हे सबस्टिट्यूशन मी इथे यूज करतो म्हणजे वाय काय मिळेल मला? कॉस इनव्हर्स ऑफ 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. अगेन कॉस इनव्हर्स ऑफ कॉस कॅन्सल, 2 थिटा राहिला आहे आणि थिटा या ठिकाणी काय? कॉस इनव्हर्स ऑफ एक्स आली टर्म, राईट. आणि आता डेरिव्हेटिव्ह काय येईल मग याचा? डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स 2 आणि कॉस इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके. तिसरा प्रॉब्लेम घेऊ. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. काय फॉर्म्युला आहे? साइन 3 थिटाचा 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा आहे. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला कम्पेअर करा. 3x ऐवजी काय? साइन थिटा आहे. ओके. म्हणजे मला हा फॉर्म्युला यूज करता येईल. एक्स ऐवजी काय ठेवावं लागेल? साइन थिटा. म्हणजे याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू काय झाली? हा साइन इकडे आला, इनवर्स तयार होईल साइन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे वाय काय मिळेल? वाय इज साइन इनवर्स ऑफ 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. ओके. दॅट इज साइन इनवर्स ऑफ साइन 3 थिटा. Sin inverse of sin cancel, 3 theta remaining, but theta is sin inverse of x. हा झाला y. y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय? 3 कॉन्स्टंट आणि sin इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आहे सोपं. फक्त फॉर्म्युले मात्र लक्षात राहू द्या. चौथा प्रॉब्लेम घेतो मी. y इज टॅन इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. टॅन इनवर्स ऑफ मधली टर्म टॅन किंवा कॉट आहे लक्षात घ्या. मग टॅनचे फॉर्म्युले मला माहिती आहेत. टॅन 2x चा फॉर्म्युला आहे 2 टॅन x डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स आणि टॅन 3x चा फॉर्म्युला आहे 3 टॅन x मायनस tan cube x divided by 1 minus 3 tan square x. बरोबर आहे. या दोघं फॉर्म्युल्यापैकी कुठला फॉर्म्युला इथे कम्पेअर करा? हा येतो 2 tan x म्हणजे ऐवजी मला tan थीटा यूज करावा लागेल. सो पुट x इज tan थीटा. थीटाची व्हॅल्यू काय मिळेल? tan इनवर्स ऑफ x. ओके. मग y कसं लिहिता येईल? y इज tan inverse of 2 tan theta divided by 1 minus tan square theta, and that is tan inverse of
कोणाचा फॉर्म्युला आहे? टॅन 2 थिटाचा. आला आहे? टॅन इनवर्स ऑफ टॅन कॅन्सल, 2 थिटा रिमेनिंग, 2 आणि थिटा काय एक्समध्ये, टॅन इनवर्स ऑफ एक्स. हा झाला वाय. डिफरन्शिएट, पहिले सिम्प्लिफाय केल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही. सो dy बाय dx इज इक्वल टू 2 ला 2 आणि टॅन इनवर्स ऑफ एक्स साठी 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके. आता तुम्ही म्हणाल की जर हा फॉर्म्युला मला पाठ नाही तर जनरल मेथडने तुम्हाला जावं लागेल. काय दिले? y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग मला मेथडला जावं लागेल. पहिले ही कंपोजिट टर्म आहे, पहिले टॅन इनवर्स आहे, नंतर अँगलचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह काय 1/1 प्लस अँगल स्क्वेअर, अँगल बघा 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ अँगल. आता या अँगलचा डेरिव्हेटिव्ह काढा, टॅन इनवर्सचा काढून झाला. पण हा अँगल कसा आहे? u बाय v न. मग u बाय vचा फॉर्म्युला वापरावा लागेल. पहिले डिनॉमिनेटर 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस पुन्हा न्यूमरेटर, आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 1चा 0 आणि मायनस एक्स स्क्वेअरचा मायनस 2x. आलं आहे? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर व्ही स्क्वेअर. ठीक आहे. मग याला सिम्प्लिफाय करा. काय येते? पॉवर 2 इंटू 1 2 मायनस 2x स्क्वेअर मायनस आणि हा मायनस प्लस 4x स्क्वेअर डिवायडेड बाय, याला सिम्प्लिफाय करतो, 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2xचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. हा स्क्वेअर काय केला मी? सेपरेट केला आणि एलसीएम घेतलं इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. काय व्हायला लागलं? ह्या दोन टर्म कॅन्सल व्हायला लागल्यात. काय राहील? 2, या दोन्ही टर्म सेम आहेत, प्लस 2x स्क्वेअर डिवायडेड बाय, ह्याला जर सिम्प्लिफाय केला तर 1 मायनस 2x स्क्वेअर प्लस x टू दी पॉवर 4 प्लस 4x स्क्वेअर. ओके. अजूनही मला याला सिम्प्लिफाय करता येईल. 2 वरती कॉमन आहे, डिवायडेड बाय हा x टू दी पॉवर 4 प्लस 2x स्क्वेअर प्लस हा 1 आणि ही जी टर्म आहे ही सुद्धा परफेक्ट स्क्वेअर आहे. 2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर. यात एक टर्म कॅन्सल व्हायला लागली. 2 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हे माझं ॲन्सर आहे आणि आपण काढलेला ॲन्सर हे आहे. पहा दोन्ही सेम आहेत का नाही? राईट. 2/1 प्लस एक्स स्क्वेअर 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. पण ही मेथड पहा तुम्ही. राईट. एकदम मला प्लेन ॲन्सर मिळतं, म्हणून ही मेथड टाळायची. ओके. प्रोसेसने गेला तर ॲन्सर येणारच, वाद नाही आहे. पण या मेथडला पहा आहे ना, हे एकदम प्लेन प्रॉब्लेम होता म्हणून ठीक आहे. पण याच्यापेक्षा जर कॉम्प्लिकेटेड असेल तर आणखी मला डेरिव्हेटिव्ह लांबवत न्यावं लागेल. त्यामुळे टेक्निक लक्षात ठेवायचं की इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जर दिला असेल तर आपल्याला या मेथडनं जाता येईल. साइन इन्व्हर्स ऑफ साइन, कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस, टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन या टर्म इलिमिनेट करायच्या. आणखी एक प्रॉब्लेम घेऊत. y इज इक्वल टू कॉट इन्व्हर्स ऑफ 1 मायनस 3x स्क्वेअर डिवायडेड बाय 3x मायनस एक्स क्यूब. फॉर्म्युले पाठ पाहिजेत. कॉट इन्व्हर्स ऑफ मधली टर्म कॉट दिलेली असेल किंवा त्याचा आहे ना पेअर जो आहे, कॉटचा पेअर आहे टॅन, या दोनपैकी असेल. कारण मला माहिती आहे की π/2चा वापर करून मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले मी की टॅनला कॉटमध्ये आणता येते आणि कॉट आला तर 90चा वापर करून टॅनमध्ये आणता येते. त्यामुळे अडचण नाही. कारण टॅन π/2 मायनस थिटा, π/2ला टर्म बदलते, टॅनचा कॉट होईल आणि समोरचा अँगल. बरोबर आहे. जर तुम्हाला कॉट जर दिला असेल तर मला असं लिहिता येईल कॉट टॅन होईल, कारण 90 अँगल. ओके. मग तो प्रश्न आपल्या पुढे नाही आहे, पण ब्रॅकेटमधला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मात्र मला हा ना परफेक्ट असणं गरजेचं आहे. कुठला फॉर्म्युला आहे हा पहा. मला माहिती आहे 3 tan θ
मायनस टॅन क्यूब थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे का सिमिलर? 3x मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय, आहे ना, हा व्यस्त आहे या फॉर्म्युलाचा. आणि या फॉर्म्युलाचा व्यस्त पाहिजे असेल तर बाहेरच्या टर्मचा व्यस्त घेता येते मला, कारण मला माहिती आहे की कॉट इनवर्स ऑफ 1/x आहे, तर मला याचा व्यस्त टॅन इनवर्स, याचा व्यस्त एक्स, म्हणजे अजूनही मला सोपं जाता येईल, कारण हा u/v जायचं नाही मला. ह्याला लक्षात. मग या ठिकाणी पहिलं काम करतो मी, कॉट इनवर्सला टॅन इनवर्स लिहितो, रेसिप्रोकल घ्यायलो मी, याचा व्यस्त घ्या 3x मायनस एक्स क्यूब डिवायडेड बाय 1 मायनस 3x स्क्वेअर. आलं? आणि मग फॉर्म्युला जर कम्पेअर केला तर एक्सच्या ऐवजी मला इथं काय यूज करायचं आहे? टॅन थिटा. म्हणजे थिटा काय आला? टॅन इनवर्स ऑफ एक्स ही टर्म या साईडला आली. ठीक आहे. सो टॅन इनवर्स ऑफ 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा डिवायडेड बाय 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला कोणाचा आहे? टॅन 3 थिटाचा आहे. ओके. टॅन इनवर्स ऑफ टॅन कॅन्सल, 3 थिटा रिमेनिंग, बट थिटा इज टॅन इनवर्स ऑफ एक्स. पहा किती प्लेन टर्म आली. वाय इज 3 टॅन इनवर्स ऑफ एक्स. प्रॉब्लेम आपला हा होता, त्याला फक्त सबस्टिट्यूशनच्या सहाय्यानं सिम्प्लिफाय केलं मी, डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही. आता डेरिव्हेटिव्ह घ्या. वायची व्हॅल्यू एक्समध्ये डिवाइड बाय dx, 3 ॲज इट इज. टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इज आन्सर. यायला मग बरेचदा तुम्हाला असा रेसिप्रोकल घ्यावा लागेल अँगल, राईट. y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4x क्यूब मायनस 3x. पावर इथं काय कॉस 3x चा फॉर्म्युला काय? 4 कॉस क्यूब मायनस 3 कॉस आहे का इतर. जे साइन इनवर्स ऑफ मला साइन पाहिजे होतं, आपण साइन दिला नाही तर कॉस दिला आहे, काही हरकत नाही, त्याला आपल्याला कन्वर्ट करता येईल. मग एक्स ऐवजी मला काय ठेवावं लागेल इथं? एक्स इज कॉस. सो वाय पुट पहिले एक्स ऐवजी कॉस थिटा, मग थिटा झाला कॉस इनवर्स ऑफ एक्स. वाय काय होईल? साइन इनवर्स ऑफ 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. मला इथं ब्रॅकेट जो मिळाला तो कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला, म्हणजे वाय झाला साइन इनवर्स ऑफ कॉस 3 थिटा. आता अडचण कोणती आहे माझी? या साइन इनवर्सला पेअर साईनमध्ये पाहिजे, पण आहे इथं कॉस. मग या कॉसला कन्वर्ट करता येईल. साइन 90 मायनस थिटा इज कॉस थिटा, किंवा कॉस 90 मायनस थिटा इज साइन थिटा. π/2 ला टर्म बदलते, राईट. आणि π/2 मायनस थिटा फर्स्ट कॉर्नरमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, या गोष्टी विसरायच्या नाही. मग आता इथं हा कॉस आहे, या कॉसला मला असं लिहिता येईल का नाही साईनमध्ये? म्हणजे टर्म काय मिळणार आहे मला? साइन इनवर्स ऑफ कॉसला लिहितो मी साइन π/2 मायनस जो अँगल इथे आहे तो वापरायचा. याच्या वरून ही टर्म कशी मिळते? π/2 टर्म बदलते, साईनचा काय होईल? कॉस, आणि समोरचा अँगल ॲज इट इज. आहे काही अडचण नाही. मग कॉसला साईनमध्ये आणताना π/2ची आठवण काढायची कधी पण. कॉसला साईनमध्ये, साईनला कॉसमध्ये, टॅन कॉट, कॉट टॅन, सेक कोसेक, कोसेक सेक, या टर्म π/2च्या साह्यानं मला बदलता येतात. म्हणजे वाय काय राहिला आता? हा π/2 मायनस 3 थिटा. ओके. म्हणजे π/2
-3 टाइम्स आणि मला पुन्हा एक्समध्ये यायचं आहे. तर एक्स काय घेतलं होतं आपण इथं, कॉस, आणि थिटा होईल कॉस इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. सो डिफरन्शिएट dy बाय dx, पाय बाय 2 कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0, -3 आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स -1/√1 - x². तो मायनस आणि मायनस मला प्लस लिहिता येईल, डिवाइड बाय √1 - x². आला आहे सर. सो 3 डिवाइड बाय √1 - x² इज अ आन्सर. लक्षात आलं. मग प्रॉब्लेम जरी आपल्याला असा दिला की साइन इन्व्हर्सनमध्ये कॉस आहे, तर कॉसला मला चेंज करता येते π/2च्या साह्यानं. ओके. हे सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम या टाईपनं आपल्याला जाता येईल. आणखी एक घेतो मी, y इज साइन इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय √x² + a². ओके. सबस्टिट्यूशनमध्ये आणखी काही सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचे की जेव्हा रूटमध्ये व्हेरिएबल पहिले आणि कॉन्स्टंट नंतर आला या टाईपनं x² + a², तर एक्सच्या ऐवजी इथे जी टर्म आहे कॉन्स्टंट ए टॅन थिटा वापरायचा. ओके. जर अशी टर्म आली व्हेरिएबलचा स्क्वेअर मायनस कॉन्स्टंटचा स्क्वेअर, तर या ठिकाणी x = हा ए सेक थिटा वापरायचा. आणि तिसरं सबस्टिट्यूशन आहे a² - x². हे सबस्टिट्यूशन अतिशय महत्त्वाचे आहे की मला जेव्हा एखादं फंक्शन अल्जेब्रिक दिले त्याला कन्व्हर्ट करायचं असेल मला ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये, तर मला या सबस्टिट्यूशनचा वापर करायचा आहे. म्हणजे पुढची जी चॅप्टर आहेत माझे डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शियल इक्वेशन, इंटिग्रेशन, राईट, त्यामध्ये सुद्धा या सबस्टिट्यूशनचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यामुळे लक्षात राहू द्या, जर कॉन्स्टंट पुढे आणि व्हेरिएबल नंतर आला तर इथं एक्सच्या ऐवजी सबस्टिट्यूट करा ए आणि साइन थिटा. ओके. ॲडिशन असेल ए टॅन थिटा, सबट्रॅक्शन असेल व्हेरिएबल पहिल्यांदा, कॉन्स्टंट दुसऱ्यांदा, ए सेक थिटा, आणि कॉन्स्टंट पहिले आणि नंतर व्हेरिएबल, पुट एक्स इज ए साइन थिटा. लक्षात राहील. आता मग इथं √x² + a² आल्यामुळं मला एक्सच्या ऐवजी ए टॅन थिटा ठेवता येते. मग थिटाची व्हॅल्यू मला कशी मिळेल पहा बरं. हा एक्स एला इकडे न्यावं लागेल, x/a टॅन थिटा. आता टॅनला इकडे आणू, टॅन इनवर्स ऑफ x/a इज इथे राहिला थिटा. ठीक आहे. माझा हा प्रॉब्लेम काय होईल पहा. एक्सच्या ऐवजी मी काय ठेवणार आता, ए टॅन थिटा. सो y = साइन इनवर्स ऑफ वरती काय एक्स, एक्सच्या ऐवजी ए टॅन थिटा डिवायडेड बाय √, काय इथे x² म्हणजे a² tan² थिटा, आणि एक्सच्या ऐवजी ए टॅन स्क्वेअर आहे, स्क्वेअर केला, प्लस a². चालेल. काय अल्जेब्रिक ब्रॅकेट होता, ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये आलो कारण मला साइन ऑफ साइन कॅन्सल करायचा आहे. यातला a² ही टर्म मला कॉमन घेऊन रूटच्या बाहेर काढता येईल. रूटच्या बाहेर तो काय होईल, a इंटू रूट tan² थिटा +1. यातला ए कॅन्सल. सो साइन इनवर्स ऑफ टॅन थिटा डिवायडेड बाय 1 + tan². काय 1 + tan² इज, आठवतं फॉर्म्युला, sec² थिटा. आणि त्या sec² रूट काय होईल, सेक थिटा. ओके. पण tan/sec ही व्हॅल्यू काय, टॅन म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा डिवायडेड बाय सेक म्हणजे 1/cos थिटा. डिनॉमिनेटर कटलं, काय राहिला फक्त साइन थिटा. मग y इज साइन इनवर्स ऑफ साइन थिटा. पहा, यात साइन इनवर्स ऑफ साइन मिळाला, आपसात कॅन्सल होईल, म्हणजे y ची व्हॅल्यू थिटा आली, आणि आपला थिटा काय आहे
टॅन इनव्हर्स ऑफ एक्स बाय. ओके, आता या स्टेपला मला डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो dy बाय dx इज, पहिले टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस अँगल स्क्वेअर, अँगल आहे एक्स बाय एचा स्क्वेअर इंटू, आता अँगलचा डेरिव्हेटिव्ह. अँगलचा दिसताना मला डिव्हिजनमध्ये दिसायला आहे, पण हा डिनॉमिनेटर इथं कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटला कॉन्स्टंट, फक्त एक्स राहिला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स 1. ओके, आता या आन्सरला मला सिम्प्लिफाय करता येईल. हा 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर इंटू 1/8, किंवा याचा एलसीएम जर काढला तर हा ए स्क्वेअर वरती जाईल, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लाय केला, आणि हा 1/a, त्यातला ए कॅन्सल, म्हणजे आन्सर काय मला मिळालं, ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हे आलं माझं आन्सर. पहा प्रॉब्लेम काय होता, साइन इनवर्स होता एक्स डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ही टर्म होती, एक्सच्या ऐवजी टॅन थिटा, थिटा इज टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय. प्रॉब्लेम मिळेल ए साइन इनवर्स ऑफ ए टॅन थिटा डिवाइड बाय अंडर रूट ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए कॉमन घेतला, कॅन्सल केला, टॅन अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर टर्म आहे, म्हणजे सेक स्क्वेअर, सेक स्क्वेअरचा रूट सेक थिटा, टॅन अपॉन सेक म्हणजे साईन, मग साइन इनवर्स ऑफ साइन आपसात कॅन्सल, थिटा रिमेनिंग, थिटाची व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय, डेरिव्हेटिव्ह काढला, टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस अँगल स्क्वेअर, आणि अँगलचा डेरिव्हेटिव्ह यात 1/, कॉन्स्टंट आहे, फक्त एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. राईट, याला सिम्प्लिफाय करून घेतलं आहे. ओके, चला बाय.